छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बागेश्वर बाबांचं वादग्रस्त विधान. देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले इतिहासात अशा प्रकारचा दाखला नाही. नागपूरमधील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट परिसरात डॉक्टर आबाजी थत्ते सेवा आणि अनुसंधान संस्थेच्या वतीनं उभारण्यात येणाऱ्या भारत दुर्गा मंदिराचा शिलान्यास सोहळा आज सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते पार पडला. आणि या सोहळ्यानंतर आयोजित धर्मसभेमध्ये बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री बागेश्वर बाबा यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या संदर्भातील एक विधान केलं आणि या विधानावर आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. बागेश्वर बाबांच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस यांनी म्हटले की इतिहासात अशा प्रकारचा कुठलाही दाखला आपल्याला पाहायला मिळत नाही. महापुरुषांबद्दल अनेक लोककथा तयार होतात. वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या प्रकारच्या लोककथा असतात. रामायण आणि महाभारताबाबतही अनेक लोककथा आहेत. इतिहासावर किंवा परिस्थितीवर अवलंबून या लोककथा तयार होत असतात. मी एवढंच म्हणेन, जो इतिहास आपण शिकलो किंवा आपल्या इथे जे काही ग्रंथ उपलब्ध आहेत त्यात अशा प्रकारचा कुठलाही दाखला नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. इतिहासामध्ये अशा प्रकारचा कुठलाच दाखला आपल्याला पाहायला मिळत नाही. मुळात आपल्याला माहिती आहे की जे काही महापुरुष असतात त्या महापुरुषांबद्दल अनेक लोककथा तयार होतात. वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लोककथा असतात. आपल्याला माहिती आहे रामायण आणि महाभारताच्या संदर्भातही अनेक लोककथा आहेत. त्या सगळ्याच इतिहासावर किंवा त्या ठिकाणी परिस्थितीवर अवलंबून अशा पद्धतीच्या त्या ठिकाणी तयार होत असतात किंवा झालेल्या आहेत. म्हणून मला असं वाटतं की मी याच्यावर एवढंच म्हणेन, जो इतिहास आपण शिकलेलो आहे तशा इतिहासामध्ये किंवा आपल्या इथे जे काही ग्रंथ उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये अशा प्रकारचा कुठलाही दाखला नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नागपूर.